आता हे पुरा केलेलं आहे. आधी मस्त पाणी सगळं गेलं आहे. आता एकदम पुणे गॅस पेट होतो, त्याच्यावरती आता इकडे ठेवतो आणि आपण आता ही आपली डाळ आहे गरम व्हायला ठेवतोय. ओके. आणि आता आपण त्याच्यामध्ये गुळ, आणि आता आपण हा गुळ घेतलेला आहे आणि त्याला आपण मस्त असं बारीक कापूया. बघा आता आपण गुळ असं मस्त बारीक कापून झालेला आहे आणि आपण डाळ ठेवलेली आहे. आता इथं आपण हलवून घेऊया. जर पुरं लवकर बारीक करायचं असेल ना, त्याची त्याला ट्रिक आहे, तर ती तुम्हाला मी दाखवते. हे बघा, तर हे आपलं पावाचं मिक्सर आहे. याने आपण ही डाळ अशी सगळी मस्त अशी बारीक करून घेऊया. हे बघा हे अशी. आणि हे आता आपण इथं टाकूया थोडंसं वेलची पावडर. तुम्हाला कितपत हवी आहे त्याच्यामध्ये टाका. ओके. आणि हे माझ्या काही जायचं थोडंच राहिलेलं आहे ॲक्च्युली, आणि विसरले मी, तर तेवढं मी त्याच्यामध्ये टाक. हे कोथिंबीर, कढीपत्ता, ते कोथिंबीर, अद्रक, लसूण, खोबरं, ही हिरवी मिरची आणि आपला कांदा भाजलेला तिखटासाठी. तर आता आपण हे आमटीचा मसाला बनतोय. आता आपण आमटी टाकणार आहोत काढायची, तर त्यासाठी आपण आता हे मसाले देतो. अर्धा चमचा हळद, आपला घरगुती मसाला, हा कांदा लसूण मसाला, आणि हे आमचा सिक्रेट मसाला आहे काळा मसाला म्हणून तो, कढीपत्ता आणि कोथिंबीर, आणि हे आहे आपलं आळवणीचं पाणी, म्हणजे जी डाळ शिजवतो त्याच्यातलं पाणी, आणि हे आहे आपलं मस्त असं वाटण. तर चला आता बघूया आपण की आपल्याला आमटी कशी करायची. ॲक्च्युली मीठ टाकायचे विसरले होते, तर आता आपण ते मीठ टाकून घेऊया थोडंसं. तुम्हाला कसं लागेल ते टाका. ओके. त्याच्यामध्ये आपण कडक टाकतो. साधं पाणी तुम्ही होते, गरम पाणी होते खूप छान. म्हणजे लक्षात करायचं पाणी गरम करायचं. असं थोडं करायचं होतं त्याच्यामध्ये आम्ही खायला लसणाचं दोघेचं मी आता दाखवते.